आहे, शेतातल्या तुरी आहे. आता याची कशी डाळ बनवायची आहे तर आता तुम्हाला दाखवते. आता ही उन्हाच्या पाण्यामध्ये भिजत टाकायची दिवसभर बाहेर. थोडीशी जास्त फुगली का वरती मग ती काढून घ्यायची. आता हे पाणी ठेवलेलं आहे. आता या तुरी आहे ना याच्यात भिजत टाकायची आहे. आता लसूण सगळं ठेवलेलं आहे या तुरी. आता हे भिजत टाकल्यानंतर 4-5 वाजता काढून घ्यायच्या. आता तुरी टाकू दे त्या पाण्यामध्ये भिजत. उन्हाच्या पाण्यामध्ये भिजू द्या का छान. ते पोकळ तुरी आहे नाही आहे सगळे बाहेर निघून चालले. त्या पोकळ तुरी सगळ्या बाहेर निघून चालले. लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, आपण आज तुरीची डाळ बनवणार आहे. आपण थोडीशी भिजत टाकली आहे. 5 वाजेपर्यंत याला लगेच काढणार आहे आपण. मग आपण याची तुरीची डाळ बनवणार आहे. आता आपल्या तुरी भिजल्या का नाही उपसून घ्यायचे. आता मी 12 वाजता भिजत टाकले होते. आता ते भिजले. आता त्या काढून घ्यायचे आपल्याला. काढल्यानंतर बांधून ठेवायचे आणि तेल पाणी लावायचं त्याला. तुरीला तेल पाणी लावायचं आणि रात्रभर बांधून ठेवायचं आणि सकाळी वाळत टाकायचे. कशी आपली तुरीची डाळ होते ते बघायचं आता.
ओतून दाखवू. आता हे भिजून बाहेर काढलेलं आहे. आता याचं पुरं पाणी निथळून गेलं. आता याला तेल फिरवायचं, याच्यावर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. असं मिक्स केलं का मग ते वाळल्या 4-5 दिवस वाळावं लागेल. आता ते 4-5 दिवस वाळले का मग त्याची हाताळ करावं लागेल. काय करायचं आता याला ना, सुकल्या ना, थोडं पाणी निथळून गेल्यानंतर तेल पाणी चोळलं याला. थोडंसं तेल टाकलं त्याच्यामध्ये आणि आता बांधून ठेवायचंय रात्रभर. रात्रभर बांधून ठेवायचंय बस. हे गरम याच्या कोपऱ्याला ठेवून द्यायचं झाकून. जागेमध्ये ठेवून द्यायचं एका कोपऱ्याला झाकून आणि सकाळी खोलून वाळत टाकून द्यायचं. चला आता आपली तूर आपण उन्हात चांगली वाळवली आहे आणि ती चांगली वाळलेली पण आहे. चला आता आपण तिला, हे बघा हे आपलं घरचं जात आहे, या जात्यावरती आपण तिला दळू आणि मग आपली डाळ कशी रेडी होती बघा. थोडं 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 टाकत तिला भरडायची. हे बघा अशी डाळ पडते खाली. हे बघा मित्रांनो, दाखव ना. आपली डाळ, अजून दाखव. हे बघा आपली डाळ रेडी झालेली आहे. अशा प्रकारे एखाद्या प्लेट मध्ये द्यायचं. त्यावर नाही करायचं. नमस्कार मित्रांनो, आज आपण ना थोडी तुरीची डाळ भिजायला टाकली होती. आता आपण ना मस्त भिजली ती. आता आपण तिला मिक्स करतोय. व्हिडिओ नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
कमी सुद्धा नाही देत. डाळ आपली आता दळून पूर्ण झालेले आहे जात्यावर. आता आपल्याला चाळू आणि पाकडायची ती झाल्यानंतर मग हे होईल. आता झालं ना? आता आपण पूर्णपणे डाळ दळलेली आहे. आता आपण चाळून घेतो. बारीक तूर तार निघून जाईल आणि मग पाकडून घ्यायची डाळ. आणि पाकडल्यानंतर थोडं उन्हाला दाखवायची. ऊन दाखवायची एक दिवस. खूप छान वरण होतं. हे गावरान तूर आहे, त्याचं वरण खूप छान होतं. आणि अशी डाळ करा, वरण करा. बोलू का? आ. बघा मित्रांनो, कशा प्रकारे डाळ पाखडणं चालू आहे. बघा त्याची सालटे पूर्ण तिकडे उडून गेले हवेने. उद्या मी स्कूलला नाही. आता आपली डाळ वाळलेली आहे. आणि एक अर्धा त्याच्यामध्ये हे का बरं राहतं हे सालटे त्याच्यावाले, कारण का त्याला तेल बी लागत नाही काही याला. आणि कुचित राहते त्याच्यामध्ये काहीतरी कुचित राहते ना हे तुरी, तर त्याच्यामुळे हे सालटे लवकर निघत नाही. मग एक अर्धा राहिला तो निवडावा लागतो. एक अर्धा राहिला तो निवडून ठेवावा लागते डाळ. मी अशी डाळ निवडून स्वच्छ करून मग ही अशी दाखवायची डाळ. तर काही अशी होती बा. बघा मित्रांनो, अशी डाळ आपल्या तुरी केली. डाळ तयार झालेली आहे. दात्यावरची डाळ आहे ती, दात्याने दळलेली. ही अशी डाळ आहे, बघून घ्या. सांग, राईट करा. बघा मित्रांनो, नक्कीच करून बघा तुम्ही पण. डाळी उन्हाळा लागलेला आहे. हे बघा अशी होती, ती अशी केली आणि तिच्यातून एवढी घाण निघली बघा बाहेर. झालं? व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.